काल राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असा कोणता ॲटम बॉम्ब फोडला की ज्याच्यामुळे भारतामध्ये सगळ्यात मोठा इलेक्शन घोटाळा झालेला आहे असं दिसतंय. राहुल गांधी यांनी इलेक्शन कमिशनला वोटर लिस्ट मागितली होती. इलेक्शन कमिशननी ती अशी एवढी मोठी थप्पी दिली. 7 फूट उंच आणि 250 ते 300 किलो वजनाची ही थप्पी आहे. राहुल गांधी यांच्या लोकांनी 6 महिने एका मतदारसंघाचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की या मतदारसंघामध्ये 1,250,000 इतके लोक आहेत की जे फेक आहेत, खोटे मतदार आहेत, प्रॉब्लेम आहे. आता ते प्रॉब्लेम 4 प्रकारचे आहे. सगळ्यात पहिला डुप्लिकेट मतदान. 11,965 लोक ह्या मतदारसंघातले असे आहेत की ज्यांनी डबल, तिबल, 4दा, 5दा मतदान केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. जसे की हा बाबा बघा, हा आहे गुरप्रीत सिंग डांग. ह्याचे हे सगळे आकडे तुम्ही EC वर जाऊन चेक करा. ह्याने 4 ठिकाणी मतदान केलंय. त्याच्यानंतर आदित्य श्रीवास्तव, ह्या बाबाने 2 ठिकाणी मतदान केलंय, मुंबईला आणि महादेवपुरात. हा पुढचा विशाल सिंग, याने पण 2 ठिकाणी मतदान केलं. आता सगळे नावं घेत नाही. असे किती लोक आहेत? असे आहेत 11,965 लोक. वोट चोरी करण्याचा दुसरा प्रकार आहे बोगस ॲड्रेस. 40,009 असे लोक आहेत की ज्यांचे ॲड्रेस पूर्णपणे बोगस आहे. अनेकांच्या घरावर हाऊस नंबर 0 लिहिलंय ॲड्रेसच्या ठिकाणी. आता हाऊस नंबर 0 म्हणजे हवेत राहतात का हे लोक? बरं, एक हे 4x4ची खोली आहे. या खोलीमध्ये 80 लोकांनी सांगितलं की हा माझा पत्ता आहे. एक 1 BHKचा हा फ्लॅट आहे. या ठिकाणी 46 मतदारांनी आपला ॲड्रेस सांगितलं आहे. 1 BHK मध्ये 46 लोक राहत आहेत. त्याच्यानंतर ही एक ब्रिवरी आहे. या ठिकाणी दारू बनते. या ठिकाणी 68 लोकांनी आपला हा पत्ता आहे असं सांगितलेलं आहे. आहे की नाही? आता हे सगळं सांगत बसत नाही. असे किती लोक आहेत? असे आहेत 40,009. त्याच्यानंतर वोट चोरी करण्याचा तिसरा प्रकार फ्रॉड फोटो. असे 4,132 लोक आहेत की ज्यांनी काहीच्या काही फोटो दिलेले आहे. काही लोकांच्या फोटोवर काहीच नाही, काही ठिकाणी एखादा ठिपका आहे, छोटूसा फोटो आहे की जो कोणाच्या बापाला लक्षात येणार नाही. बरं, ह्या लोकांनी मतदान केलं. असे 4,132 लोक आहेत. तर वोट चोरी करण्याचा चौथा प्रकार आहे फॉर्म 6चा दुरुपयोग. या एका मतदारसंघात पाहिलं तर 33,692 असे लोक आहेत की ज्यांचं वय हे 70, 75, 80, 85, 92 असं आहे. म्हणजे 92 वर्षी म्हाताऱ्या बाईला असं वाटलं की आता मी पहिल्यांदा जाऊन मोदीजींना मतदान करणार आहे. उदाहरणार्थ ह्या बाई बघा, ह्या काकू 70 वर्षाच्या आहेत. यांनी फर्स्ट टाइम वोटर म्हणून यंदाच मतदान केलंय आणि 2दा मतदान करून आल्या. जर इलेक्शन कमिशन हे खऱ्याच्या पोटचं असतं तर त्यांनी म्हटलं असतं चेक करा आणि दाखवा आम्हाला याच्यामध्ये चूक आहे का. पण नाही, इलेक्शन कमिशननी पेज डाऊन केलं, CCTV फुटेज डिलीट करण्याचे आदेश दिले आणि इलेक्ट्रॉनिक डेटा न देता अशा प्रकारे कागद दिले जे की अभ्यास करायलाच खूप वेळ लागेल. असं कोण करतं हो? ज्याच्यामध्ये खोट असतं ना तेच सगळे हे लपोलपीचे प्रकार करतात.